संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील ग्रामदैवत योगेश्वरी मंदिर परिसरात काही अज्ञात लोकांनी अतिक्रमण करून पक्क्या घराचे बांधकाम सुरू केल्याने यात्रेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। याबाबत वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाशी पत्रव्यवहार आणि तोंडी समस्या मांडून देखील ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई न केल्याने येथील महिला आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देत ग्रामपंचायत कार्यालय उघडून न देण्याचा इशारा दिलाय। महावीर जयंती दिवशी दरवर्षी येथील ग्रामदैवत योगेश्वरी देवीची यात्रा भरते। या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पूर्वीपासून काही जागा परिसरात राखीव ठेवली आहे, परंतु अलीकडच्या काळात या जागेवर अतिक्रमण होत आहे। हे अतिक्रमण असे वाढतच राहिले तर भविष्यात यात्रा भरवण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। देवीच्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून माझी कळकळीची विनंती। नंतर कमिटी आली, कमिटीला कोणी देणार, आम्ही कमिटीपर्यंत गेलो तरी आम्हाला कमिटी पुढे येऊन देणार। एक जण कमिटी गेला सदरशी आतमध्ये, तुला काय करायचं, मी आहे बांध। नंतर मग परत आम्ही सांगाय गेलो तर आमची कुणी दखल घेणं, आम्हाला 4 तास बाहेर उन्हात बसवलं। मानसिक मिटिंग आहे, मग आम्ही 2 तास थांबलो, 3 तास। 3 तासाच्या नंतर तर मानसिक मिटिंग संपलं। आता या मानाचं त्यांचं कर्तव्य ना, थंड वगैरे पिऊन सगळी निघाल्याच्या नंतर मी दमदाटीने आतमध्ये घुसले। तुम्ही का बाहेर निघाला? कमीत कमी आम्हाला आतमध्ये तरी या म्हणून विचारून प्रश्न विचारायचा ना। विषय काय देवीच्या जागेत अतिक्रम होते, ते अतिक्रम झालंच नाही पाहिजे। असं जर अतिक्रम झालं तर आपली देवीची यात्रा भरणार कशी? आज मी शिरले, उद्या आमका शिरण, शेजच लागणार ना। देवीची यात्रेला जागा पुरत नाही, त्यासाठी माझं तळमळ चालू आहे देवीची यात्रा। कमिटी काय जायना, कमिटीला कोणी भेना, म्हणून म्हणलं आपण प्रयत्न तर करून बघावं देवीच्या जागेसाठी। काय मग कमिटीचं काय म्हणणं आहे? कमिटी काय म्हणतात, कमिटी जाती ती पुढच्या मीटिंगला बघू, आजच्या मीटिंगला बघू। कमिटीने लेटर दिलेत म्हणून लेटर दिलेत कमिटीने, कमिटीला बी कोणी लेटर भेना। पोचलेत आतापर्यंत। आता म्हणलं शुक्रवारी आम्ही सांगतो म्हणून। आमच्या पैशी बी लेटर आहे, आम्ही बी आज लेटर आणलंय बघा। आम्ही स्वतः तयार करून लेटर त्यांना दिलंय की आम्ही स्वतः झडतोय, तुम्ही आमच्या देवीच्या मंदिरासाठी तुम्ही काहीच करत नाही। वैयक्तिक देवीची जागा आहे, आम्हाला काय तिथं काहीच करायचं नाही। देवीची जागा मोकळी करावी एवढंच आमची कळकळीची विनंती। नाही थांबलं तर आम्ही उपोषण करणार, उपोषणला आम्ही बसणार नाही। 2 महिन्यापासून आम्ही गावालाच्या मागं लागलोय की देवीच्या जागेत अतिक्रम चालू आहे, तुम्ही काहीतरी करा। ह्याच्यावर काही सुद्धा ऍक्शन झाला नाही आणि कुणी काही सुद्धा ह्याच्यावर इलाजच काय नाही। कुणी जातंय बोलतंय येतंय माघारी, जातंय बोलतंय आपण येतंय माघारी। देवीच्या जागेसाठी प्रयत्न करून बघावा, कारण देवीची जागा आहे, यात्रा भरती, यात्रा त्याला जागा पुरत नाही। असं जरी जागा जर अशी अतिक्रम मध्ये बांधलं तर देवीची यात्रा काही दिवसांनी बंद पडणार। गोड बोलून विहिरीसाठी आमच्याकडनं जागा सह्या घेतल्या, विहीर बुजवली। विहीर बुजवल्यानंतर आम्हाला सांगितलं की तिथं आखाडा करायचा आहे। 8 वर्ष झाडा आखाडा नाही। देवीच्या मंदिरासाठी यात्रा भरली तर तिथं एक दगड सुद्धा तिथं राहणारी लोक हलवत नाही, हाय असं तिथं असतं। आणि यात्रा सुद्धा नीट भरत नाही गावची। फक्त ह्याच्यावर पर्याय म्हणून आम्हाला एक निर्णय आमच्यासाठी, आम्हाला शेजारी त्रास होतो, आमच्या दारात पाळणे बसतात आणि ही जागा आहे ना अतिक्रम करतात। अतिक्रमात बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे। एवढीच आमची कळकळीची विनंती, ही देवीचा अतिक्रम थांबवावा। तुमचं बाबा काय म्हणणं? बहिणीला किती दिली ते बघ, सांग। दिली आम 7 पत्री कोणाला दिली? बहिणीला आपला राहायला। बर, मग काय नाही विषय, दुसरं काय नाही। तुम्ही म्हणा की आता 7 पत्रे दिलेत ना, तेवढी जागा आता म्हणतात की 7 पत्रे नाही दिले, आता आम्हाला समान वाटणी नाही, द्या समान म्हणून। नाही, समान समान नाही ना, अजिबात। फक्त तिला राहापुरती हा, खोलीची हा. जागा दिलेली आहे। हा. ही असताना सुद्धा ती गाववाल्यावर अत्याचार करतात आणि गाववाल्याला किडा जिरवायचं म्हणून असल्या अपशब्द भाषेत ती बोलतात आणि धमकी देतात गाववाल्याला। तरी कमिटी आंधळी झाली। आतापर्यंत गाववाल्यांनी काही action घेतलं नाही। पावलं उचलायची पाळी आली, कमिटीला गुमानानच फक्त पावलं उचलावं लागेल मला। देवीची जागा मोकळी करावी आमची, हेच म्हणणं आहे। देवीची जागा मोकळी करा, आम्हाला दुसरं काही सुद्धा नको। आणि आम्ही त्याच्यासाठी उपेशन तिच्या दारात नाही केलं तर इथं ग्रामपंचायत पुढे करणार, ग्रामपंचायत उघडू देणार नाही। खास देवीच्या जागेसाठी ग्रामपंचायत काय म्हणलं तुम्ही? ग्रामपंचायत उघडू देणार नाही, हे मॅटर मिटस तोपर्यंत। जोपर्यंत ती बंद पाडत नाही काम आणि देवीची जागा मोकळी करत नाही तोपर्यंत आम्ही बसू ग्रामपंचायत फुलू देणार नाही। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, भिगवण, इंदापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.